नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये श्री दत्त जन्माची कथा पाहणार आहोत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्तगुरु म्हणजे चैतन्यरूपी भक्तीचा भावसागर. दत्तगुरु भक्तजना कल्पतरू, भजन समाधी माझी तारू, विघ्नहरो दत्तगुरु. दत्त जयंतीची दत्त जन्माची एक पौराणिक कथा आहे. अनुसयाची कथा. प्रभू दत्तांचा त्रिमूर्ती अवतार, मृग नक्षत्र मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी झालेला जन्म हीच कथा. एक फार मोठे तपस्वी ऋषी होते. त्यांचे नाव अत्री. त्यांची पत्नी अनुसया. पतीची उत्तम सेवा करणारी साध्वी पतिव्रता. पतीबद्दल आनंदी, भक्ती, आदर करणारी. आपल्या आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथींचे स्वागत करून आदराने भोजन देणारी अनुसया. दारी आलेला अतिथी उपाशी जाऊ नये हीच तिची धारणा. तिच्या पतिव्रत्याबद्दल सारी पंचमहाभूते तिला शरण जात. तिच्यासमोर सूर्यदेव शांत होई, वायू शांत होई, अग्नी शीतल होई. तिन्ही लोकांत तिचे अतिशय नाव दुमदुमलेले. हे सर्व विष्णुपत्नी लक्ष्मी, शंकरपत्नी पार्वती आणि ब्रह्मदेव पत्नी सावित्री यांच्या कानी गेली. अनुसया शूद्र मानव स्त्री आणि तिच्याबद्दल इतके कौतुक होतं हे ऐकून या तिघींनाही मत्सर वाटू लागला. आता आपण तिचे शील भ्रष्ट करून सत्वहरणच करावे या हेतूने त्या तिघी देवींनी आपापल्या पतीस सांगून अनुसयाची परीक्षा घेण्याचे ठरविले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी ब्राह्मण रूप धारण करून अत्रे ऋषींच्या आश्रमात भर दुपारी गेले. ब्राह्मणांचा अतिथी म्हणून आदर करून तिने भक्तिभावाने पूजन केले आणि सुग्रास भोजन वाढले. त्यातील एक अतिथी ब्राह्मण म्हणाला, तू निर्वस्त्र होऊन आम्हाला भोजन वाढावे. आता मात्र अनुसयाला अंतर्ज्ञानाने सर्व उमजले होते. आपली कोणीतरी परीक्षा घेत आहे. त्या थेट पूजास्थानी असलेल्या आपल्या पती अत्री ऋषींकडे गेली आणि ही गोष्ट त्यास सांगितली. अत्री ऋषींनी ओळखले आणि अनुसयाच्या हाती गंगोदक देऊन त्या तिघांवर शिंपड असे सांगितले. ते गंगोदक घेऊन अनुसयेने त्या तिघांवर उडविले आणि त्या तिघांची तत्काळ 3 बालके झाली. ती 3 बालके उचलून घेत त्यांना यथेच्छ स्तनपान देऊन अनुसयेने तृप्त केले. कळीचे नारद मुनी हे अत्री ऋषींच्या आश्रमात पाहण्यास आले. त्यावेळेस ही 3 बालके रांगत असलेली पाहिली आणि ही घटना नारद मुनींनी तिघांच्याही पत्नींना सांगितली. तीनही देवी चिंताक्रांत झाल्या आणि आम्हाला अनुसयाकडे घेऊन चला, आम्ही तिची क्षमायाचना मागतो. आणि खरोखर अनुसयाकडे त्यांनी क्षमायाचना केली. अत्री ऋषींनी पुन्हा एकदा गंगोदक अनुसयेंच्या हाती देऊन ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यावर शिंपडण्यास सांगितले. अनुसयेने तसे केले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिघे अनुसयावर प्रसन्न झाले आणि तू वर माग असे म्हणाले. यावर अनुसया मातेने तुम्ही तिघांनी त्रिमूर्ती होऊन पुत्राप्रमाणे माझ्या घरी राहावे असा वर मागितला. शंकरापासून दुर्वास झाले, ब्रह्मदेवापासून चंद्र आणि विष्णूपासून श्री दत्त. तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री गेले. तिसरा दत्त विष्णू कार्यासाठी भूतलावर राहिला. प्राचीन काळी स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती वाढल्या होत्या. देवदेवतांना खूप प्रयत्न करूनही असुरी शक्तींचा नायनाट करण्यात अपयश आले. ते कार्य श्री गुरुदेव दत्त यांनी केले. श्री दत्तगुरु यांचा मार्गशीर्ष पौर्णिमेचा जन्मदिवस ही दत्त जयंती म्हणून साजरी केली जाते. ही कथा आहे श्री दत्त जन्माची. अनुसयाची कथा म्हणून ओळखली जाते. अनुसयाचे शील भ्रष्ट करण्यासाठी नारद मुनींनी लावलेल्या कळीनंतरही सती शीलवान पतिव्रता ठरली. अनुसयाचे बालक त्रिमूर्ती श्री दत्त अवतार आहे. दत्त हे परब्रह्म त्रिगुणात्मक त्रैमूर्ती. त्यांचे करुणासागर सुंदर मनोहरी रूप दत्त अवतार आहेत. दत्तांच्या परिवाराचा भावार्थ. दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी आणि 4 श्वान म्हणजे 4 वेद. औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे, कारण त्यात दत्त तत्व जास्त प्रमाणात असते. दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केले आणि पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णू राहावी ही शिकवण दिली. गुरु मानून गुरु करून हा देह क्षणभंगूर असल्याचे सांगितले. शहरातील प्रत्येक वस्तूत ईश्वराचा वास आहे
अस्तित्व पाहण्यासाठी दत्तगुरूंनी 24 गुरु केले. श्रीपाद श्री वल्लभ हा पहिला अवतार, श्री नरसिंह सरस्वती दुसरा अवतार, माणिक प्रभू तिसरे आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे चौथे. हे 4 पूर्णावतार असून अंशात्मक अवतार अनेक आहेत. जैनपंथी दत्तगुरूंकडे नेमिनाथ म्हणून पाहतात. दत्त नाव का पडले तर भगवान विष्णूंनी अत्री ऋषींना मी स्वतःला दत्त तुझ्या स्वाधीन केले असे सांगून पुत्राच्या रूपात जन्म घेतला, म्हणून त्यांना दत्त आणि अत्री ऋषींचा मुलगा म्हणून आत्रेय असे म्हणतात. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.